कसं काय कमी होतं? लग्न झाल्यानंतर नवरा बायकोचं जे पहिल्या वर्षी प्रेम असतं ते दुसऱ्या वर्षी राहत नाही बुवा. तिसऱ्या वर्षी आणखीन कमी होतं, चौथ्या वर्षी आणखीन कमी होतं आणि 4-5 वर्षानंतर असं वाटतं लग्न केलं नसतं बरं झालं असतं. त्यावेळी वाटून उपयोग नाही, लेकर झाली असतात बुवा. संसारातलं जे सुख आहे ना, हळूहळू एकमेकाला जीव देणारे नवरा बायको ना एकमेकाचा जीव घ्यायला तयार होतात बुवा. संसाराच्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. काही काही नवरा बायकोच्या कोर्टात केस चालू आहेत. तुम्हाला काय म्हणायचं आहे? जो मुलगा तिचा चेहरा पाहण्याकरता अगोदर धडपडत होता ना, कधी भेटते तो विरुद्ध शत्रूसारखा वागायला लागला बायकोशी. हे संसारातलं सुख आहे ना हळूहळू कमी होत जातं. म्हणून म्हातारा एकीकडे राहतो, म्हातारी एकीकडे राहते मुलांच्याकडं. नशीब मोबाईलची सोय झालेली आहे. ते म्हातारीमध्ये म्हातारीला फोन करते, तुमचं कसं चाललंय? आणि म्हाताऱ्याला फोन करतो, तुझं कसं चाललंय? दोघांना एकत्र राहण्याची गरज वाटत नाही का? शारीरिक अट्रॅक्शन संपलेलं असतं बुवा. विषय सुख कमी कमी होत जातं, ब्रह्मसुख मात्र तसंच राहतं. सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नो हेमक बाधा कादो तेमाशी. आणि जे वाढत राहतं ना त्याला म्हणतात प्रेमसुख. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मधन अनुभवरूपम नारद भक्तिसूत्र अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते. संतांच्या संगतीमध्ये हे ब्रह्मसुख मिळते, लक्षात ठेवा. म्हणून संतांच्या संगतीला फार महत्व आहे. सर्वसुख किंवा ब्रह्मसुख. निगडीकर म्हणून एक महाराज होऊन गेले, रंगनाथ महाराज निगडीकर. परभणीकर नाही, लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केल्यानंतर काही सातारा जिल्ह्यामध्ये महात्मे झाले. त्याच्यामध्ये हे रंगनाथ महाराज होते. ते राहत होते माडीच्या घरामध्ये आणि वारी करत होते घोडीवरून वारी करायची. राहणार माडीच्या घरामध्ये, श्रीमंत होते ते. आणि त्यावेळी रामदास स्वामी होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिवाजी महाराजांना पहिले साधू भेटले तुकाराम महाराज, नंतर रामदास स्वामी. 2 साधू भेटले तुकाराम शिवाजी महाराजांना. तेव्हा रंगनाथ स्वामींना रामदास स्वामींनी पत्र पाठवलं, माडी कशाला आणि घोडी कशाला. ऐका, रंगनाथ महाराजांनी परत पत्र पाठवलं, दाढी कशाला आणि कुबडी कशाला. अरे दोघे महात्मे ते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकदाच ते पंढरपूरला आले होते. कोण? रामदास स्वामी. आणि हे समजलं रंगनाथ स्वामींना. रंगनाथ स्वामींनी वाळवंटामध्ये डिक्लेअर करून टाकलं, असा एक महात्मा लालबुंद आहे, भगव धारण करणार आहे, खळाव धारण करणार आहे, कुबडी धारण करणार आहे, गोरापान एकदम, आणि त्याची माझी जो भेट करून देईल ना त्याला पाहिजे ते मिळणार. ज्यांच्या घरामध्ये रामदास स्वामी उतरले होते ना, तो ब्राह्मण तिथं आला होता कीर्तन ऐकायला रंगनाथ स्वामींचं. आणि कीर्तन ऐकल्याबरोबर लगेच घरी गेला बुवा. आणि रामदास स्वामींना गोठ्यात जागा दिली होती. लगेच गेला, पाया पडला, म्हणा महाराज कॉटवर बसा, लगेच तुमच्याकरता मसाले दूध करतो. रामदास स्वामींनी ओळखलं काहीतरी चमत्कार घडलेला दिसतोय. मसाला दूध दिला. म्हणजे महाराज क्षमा करा, रंगनाथ स्वामींनी डिक्लेअर केलेलं आहे, असा एक महात्मा आहे, त्याची माझी जो भेट करून देईल ना त्याला पाहिजे देत जाणार. म्हणजे तुमची आणि त्यांची भेट करून दिली ना माझ्या मुलीचं लग्न होईल, मला पैसे मिळतील, चला तुम्ही माझ्याबरोबर. रामदास स्वामींनी सांगितलं, येतो, तुझ्या घरात मी उतरलेलो आहे, येतो, पण मी सांगतो ते मागायचं, तुझ्या मनाने मागायचं नाही. आता कसा तरी कबूल झाला बुवा, काही नाही फायदा, त्याच्यावर थोडा तरी फायदा होतोय. म्हटलं आमच्यामध्ये जो संवाद होईल ना त्याच्यातला अर्धा संवाद मागायचा. रामदास स्वामी ना घेऊन ते ब्राह्मण गेले निगडीकरांच्याकडं, रंगनाथ महाराजांच्याकडं, आणि दोघांचा संवाद झाला. मला सांगा, दोघांचा संवाद काय होईल? राजकारणाचा का, क्रिकेटचा का, पिक्चरचा? नाही. आणि 2 महात्मे म्हणजे फक्त हरिकथाच करणार बुवा. जवळजवळ 1 तास संवाद झाला. आणि रंगनाथ महाराज बोलले, अरे तू माझी भेट करून दिलीस, काय पाहिजे बोल. रामदास स्वामींनी अगोदर सांगितलं होतं हे मागायचं. म्हटलं तुमच्यातल्या संवादला मला अर्धा भाग पाहिजे. रंगनाथ महाराज बोलले, ही तुझी बुद्धी नाही म्हटली. महाराजांनी सांगितलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रंगनाथ महाराजांनी त्याला ब्रह्मसुख दिलं, सर्व सुख दिलं. हा संतांच्या भेटीचा फायदा आहे. म्हणजे संगतही चांगली आणि पंगत चांगली. भाग्यवंतायशी जोडी परवडी संतांची. परवडी म्हणजे संगत. मग या संतांच्या घरी काय असतं? अभंगाचं 2रं चरण. धन घरी
अभंग हे चरण अभंग हे चरण अभंग हे सरना धनगरी पांडुरंग अभंग हे सरना आम्हा धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. या महात्म्याच्या संतांच्या घरी काय असतं? धन असतं. पण कोणतं धन असतं? पांडुरंग धन असतं, जे कधीच सरत नाही, सगळ्यांना पूर्ण उरतं. अर्थात वाङ्मयाचं पण चिंतन केलं ना, धनाचे भरपूर प्रकार आहेत. सामान्य जे धन आहे ना, आपले पैसे वगैरे, स्थावर जंगम. स्थावर म्हणजे ब्लॉक आहे, शेती आहे, आणि जंगम म्हणजे दागिने आहेत, एफडी आपण कुठे घेऊन जाऊ शकतो. हे जे धन आहे ना, हे धन साठवायला काय हरकत नाही, पण किती साठवायचं लक्षात ठेवा. दुसऱ्याकडे हात पसरता कामा नये, एवढं साठवा. आणि पैसे साठवून तुम्ही मेला ना, तर तुमच्या मुलामध्ये भांडणं लागणार, असं तुकाराम महाराज म्हणतात. साठवणी धन 7 सवनी मरे धन लावी पोराशी भांडण, नाही नारायण तुकारामनेच म्हणला. अरे मेल्यानंतर नाही, जिवंत असतानाच भांडणं लागतात पोरांची बुवा. वडील त्याला जास्त देतात, मला देत नाही बुवा. म्हणून जास्त साठवायचे नाहीत, आपल्या खर्चापुरते साठवायचे, दुसऱ्याकडे मागता कामा नये बुवा. या धनाचे भागवतामध्ये 15 अनर्थ सांगलेले आहेत. स्थेयम हिंसा अनर्थम दंभा काम क्रोधस्मय मधा भेद वैरम अविश्वासा संस्पर्धा व्यसनानीचं. हे धन मिळवताना कष्ट होतात. मला वाटते बँकेमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा भीती, बँक बुडते की काय लक्षात ठेवा. सगळी भीती वाटते, कारण बऱ्याच सोसायट्या बुडल्या, बऱ्याच बँका बुडल्या. माझं प्रामाणिक मत आहे, आपल्या कष्टाचा पैसा ना एकतर पोस्टात ठेवा किंवा नॅशनली बँकेमध्ये ठेवा, जी सरकार मान्य बँक आहे. चोरांच्या खिशात पैसे घालू नका. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मध्ये कल्पवृक्ष नावाची आली योजना, कल्पवृक्ष. मी गोदरेज कंपनीमध्ये काम केले, म्हणून तुम्हाला सांगतो. आमच्या मूर्ख कामगारांनी ना सोसायटीचं व्याज काढलं, आपण सोसायटीचं कर्ज, प्रायव्हेट फंडाचं कर्ज काढलं, 2-2 लाख त्याच्यामध्ये गुंतवले बुवा. आणि ती कल्पवृक्षाची जी योजना होती ना, ती बुडाली आणि सगळे पैसे बुडाले बुवा. म्हणून बँकेमध्ये पैसे ठेवा, पोस्टामध्ये पैसे ठेवा, का आपल्या कष्टाचे पैसे. मला हे सांगायचं आहे, हे धन आहे ना, हे धन अनर्थाला कारण आहे. आणखी एक तुम्हाला सांगतो उपाय. आपल्या मिळकतीचा 10वा हिस्सा जर देवाकरता खर्च केला ना, 90% संरक्षण देव करतो बुवा.
आपण देवाकरता कोण खर्चच करत नाही बुवा. जर तुम्ही मंदिराला खर्च केला, अन्नदानाला खर्च केला, सप्ताहाला खर्च केला ना, तर बाकीच्या 90% संरक्षण देव करतो. न्यायाने मिळालेल्या पैशात 10% देवाकरता खर्च करा. धनाचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 सात्विक उपयोग, नंबर 2 राजस उपयोग आणि नंबर 3 तामस उपयोग. सात्विक उपयोग आहे दान देणं, राजस उपयोग आहे स्वतःकरता खर्च करणं आणि तामस उपयोग आहे बँकेमध्ये पैसे सडत ठेवणं. आता याचा फायदा आहे का? दान दिया संग लगा, खाया पिया अंग लगा, बाकी सबको जंग लगा. जर आपल्याला पैसा जर मिळतो ना, तो बरोबर त्याचा विनियोग करायचा बुवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हे सामान्य धन तुम्हाला सांगितलं. दुसरं तुकारामध्ये एक धन सांगितले, आयुष्य धन. आयुष्य धन त्याचे नेले यमदूती, भुलवेळा निश्चिंती कामरंगी. आयुष्य एक धन आहे, लक्षात ठेवा. गेलेला क्षण ब्रह्मदेवाचा जरी वशील लावला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परत मिळणार नाही. धात याही पाया पडता, नुठी गताही पंडूस होता. माणसाच्या जीवनामध्ये आयुष्याला फार किंमत आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या आयुष्याचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 अनर्थक, नंबर 2 निरर्थक, नंबर 3 सार्थक. जी वेळ पत्ते कुटण्यामध्ये जाते, व्यसनामध्ये जाते, बेरबारमध्ये, चौकामध्ये गप्पा मारण्यामध्ये जाते, अनर्थक. जी वेळ टी व्हीच्या मालिका बघण्यामध्ये जाते, मोबाईल बघण्यामध्ये जाते आणि याचं घर त्याचं घर कुत्र्यासारखं फिरण्यामध्ये जाते, निरर्थक वेळ. आणि जी वेळ भजनामध्ये जाते, हरिपाठामध्ये जाते, काकड्यामध्ये जाते, सार्थक वेळ. तुमची वेळ तुम्ही कशी घालवता ना, याला फार मोठं मूल्य आहे. एक बंडतात्या दृष्टांत देतात. एक वारकरीची मुलगी होती. वारकरी म्हणजे कट्टर वारकरी. कच्चे आणि पक्के 2 प्रकार आहेत. कच्चे वारकरी म्हणजे गेला वैराग्य निर्माण झालं, माळ घातली, टिकली तर टिकली नाही तर हुकली. आणि पक्के वारकरी म्हणजे पिढ्यानपिढ्या सेवा करणारे. आता आम्ही वास्करांचे वारकरी आहोत. आमची 11वी पिढी पिढ्यानपिढ्या सेवा चालू आहे. वास्कर म्हणा, देहूकर म्हणा, धोंडोपंत दांदा म्हणा, शिरवळकर म्हणा, हे परंपरेने सेवा करतात पिढ्यानपिढ्या. त्या ती कट्टर वारकरीची मुलगी होती. 20 वर्ष झाली माळ घालून, हरिपाठ म्हणणारी, ज्ञानेश्वरी वाचणारी, वडिलांच्या बरोबर वारी करणारी. पण तिला जो नवरा मिळाला ना, तो कच्चा मिळाला. जरा कच्चा म्हणजे नुकतीच त्याने माळ घातली होती. आता मुलींना कुठला मुलगा मिळेल काय सांगता येत नाही, नशीब त्यांचं. आणि लग्न झाल्यानंतर एक गोसावी आला पीठ मागण्याकरता. नेहमी येणारा गोसावी. तिने बघितलं त्यानं, म्हणजे बाळ तो नवीन नवरी दिसते, म्हणजे नवीच आहे. किती दिवस लग्न? म्हणजे 10 दिवस झाले. तुझं वय किती? त्या मुलीने सांगितलं माझं वय 20 वर्ष. नवऱ्याचं 15 वर्ष, सासऱ्याचं 10 वर्ष आणि सासूचं 5 वर्ष. ती सासू बोंब मारायला लागली. आत होती सासू, सगळं ऐकत होती बुवा. ती बाहेर म्हणली, शारदा काय सांगते? माझं वय 5 वर्ष, नवऱ्याचं 10 वर्ष, म्हणजे माझ्या नवऱ्याचं 10 वर्ष, तुझ्या नवऱ्याचं 15 वर्ष आणि तुझं 20 वर्ष. कसं काय बोलते? म्हणजे सासूबाई माफ करा, मी अभ्यास करून बोलते. मी आल्यानंतर मला हे माहीत आहे, मी माळ घालून झाली 20 वर्ष. नवऱ्यानेच मला सांगितलं मी माळ घालून झाली 15 वर्ष. आणि नवऱ्याने माळ घातली म्हणून पापाला लाज वाटायला लागली, म्हणून त्याने माळ घातली, त्याला 10 वर्ष झाली. आणि नवऱ्याने माळ घातली म्हणून तुम्ही आता 5 वर्ष खाऊन खाऊन दमला म्हणून माळ घातली. मी माळ घालण्याचं वय पकडलेलं आहे म्हणून. कोण किती जगला याला काय अर्थ नाही, जगून त्याने काय दिवे लावले. लक्षात ठेवा, आयुष्य धन आहे आणि हे परमार्थामध्ये खर्च करायचं. दुसरं एक धन आहे, त्याला म्हणतात ज्ञानधन. न चोरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी वे करते वर्धते व नित्यम विद्याधनम सर्व धनात प्रधानम. हे ज्ञान नावाचं धन आहे ना. न चोरहार्यम, चोर याची चोरी करू शकत नाही. न राजहार्यम, राजा याच्यावर ईडी लावू शकत नाही. सगळ्या ईडीमुळे महाराष्ट्राचं राज्य बदललं बा राजकारण. न राजहार्यम न चोरहार्यम न भातृभाज्यम, भाऊ याच्यामध्ये वाटणी मागू शकत नाही. दादा तुम्ही कीर्तन करता, मला थोडंसं द्या. नाही नाही नाही, अरे हरिपाठ अगोदर पाठकर मध्ये देतो कीर्तन. हे दिल्याने वाढतं आणि याचा भार अजिबात होत नाही. हे विद्याधन. पण हे विद्याधन सुद्धा यमाच्या तावडीत सापडलो ना, काय उपयोग होत नाही बुवा. लावण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत्र विषय भोग वैसाव्यर्थ देहासंत मारणांती. मी नगरसेवक होतो आणि मी ग्रॅज्युएट होतो आणि मी वकील होतो, या मुलं भजन केलं नाही, आणखीन फटका मारायला.